तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टम. डिस्ट्रीब्युशन सिस्टम काय हे बऱ्यापैकी थेरोटिकलच आहे जरा. ओके, थेरोटिकलच आहे त्यातला पार्ट. तर डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये बघा, डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये काय पहिला बघतो आपण, डीसी डिस्ट्रीब्युशन आणि एसी डिस्ट्रीब्युशन. एसी डिस्ट्रीब्युशन. ओके, डीसी डिस्ट्रीब्युशन आणि एसी डिस्ट्रीब्युशन. डीसी डिस्ट्रीब्युशन तर काय बंद झालं बऱ्यापैकी, म्हणजे लो व्होल्टेज डीसी डिस्ट्रीब्युशन. HVDC फक्त चालू आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन जर बोलायचं झालं तर ह्याच्यात डिस्ट्रीब्युशन नाहीये, गेलं हे. त्याच्यात ट्रान्समिशन चालू झाले. HVDC ट्रान्समिशन. ठीक आहे. ह्याच्यावर एक फार चांगली डॉक्युमेंटरी आहे, वॉर ऑफ करंट्स. तर कधीतरी वेळ मिळाला तर बघा. ठीक आहे, टेस्लाची आणि एडिसनची. तर एडिसन त्या बाबतीत फार क्रूर होता. ठीक आहे, त्यानं बऱ्याच लोकांना त्रास दिला त्या बाबतीत, की डीसीलाच तुम्ही प्रमोट करा. पण डीसीची ड्रॉबॅक जास्त होती, व्होल्टेज ड्रॉप जास्त होते डीसी मध्ये, लो व्होल्टेजला. आणि फिजिबल नाही ते, म्हणजे लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन, म्हणजे लॉंग डिस्टन्स डिस्ट्रीब्युशन साठी सुद्धा. जर 10 किलोमीटर 20 किलोमीटर जर अंतर आपल्याला एनर्जी ट्रान्समिट करायची, पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर त्यासाठी सुद्धा ते फिजिबल नाहीये. ओके, मग पुढं एसी डिस्ट्रीब्युशन. आपण कुठे गेलो, एसी मध्ये गेलो. HVDC तर ठीक आहे, HVDCचा पार्टच वेगळा आहे कम्प्लिटली तो. आणि त्याला एक किलोमीटरची लिमिट आहे. म्हणजे नॉर्मली असं आहे की 700 किलोमीटरच्या वर आपण HVDC प्रिफर करतो. ठीक आहे, पण हा पार्ट कम्प्लिटली डिफरंट आहे, आपला तो टॉपिकच नाही आता. आता बघा, एसी डिस्ट्रीब्युशन. एसी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन बघतोय. ठीक आहे, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोण आहे, हे 11 kV. काय त्यात बिग इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. तुम्ही डिप्लोमा लेवलचे जर पेपर द्यायचं झालं ना, जेई लेवलच्या पेपरला हे असले क्वेश्चन जास्त विचारले जातात, या रिलेटेड क्वेश्चन असतात. एसी डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कोणते व्होल्टेज लेवल आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे, आता 11 kVच आहे, पण जुन्या काळी 6.6 kV हे पण देत होते. आता तर हे व्होल्टेज लेवल नाहीच आहे, 6.6 kV बघायला मिळत नाही आपल्याला. ठीक आहे, रिअरली कुठंतरी एखादी लाईन शिल्लक असेल, कोणतर कंझ्युमर शिल्लक असेल तर त्याला मिळत असेल कुठं, पण माझ्या बघण्यात तर नाहीये. 6.6 kV आणि 3.3 kV. 3.3 kV कुठे शिल्लक नाही, पण पुस्तकात लिहिलेले आहे ते व्होल्टेज लेवल, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे जो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो, 440 व्होल्ट टू 230 व्होल्ट. 440 व्होल्ट टू 230 व्होल्ट. ठीक आहे, तर हे आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ओके, आणि हे आपल्या घरापर्यंत येते. आता याच्यामध्ये पण बघा, डिस्ट्रीब्युशन. आता हे कसं असतं डिस्ट्रीब्युशन, आता हे असं सबस्टेशन. हे असतं सबस्टेशन. सबस्टेशन मधून जे बाहेर पडतात हे असतात फिडर.
फिडर. ठीक आहे. फिडर कुठपर्यंत येतात? ते जे मोठे मोठे फिडर येतात ते येते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर पर्यंत. ते येते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर पर्यंत. आणि हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर काय असतो? 11/440 व्होल्ट असतो. 11 kV/440 व्होल्ट. ठीक आहे. ओके. यस. आणि इथनं पुढं जे बाहेर पडतात, ठीक आहे, इथनं पुढे जे बाहेर पडतात हे काय असतात? डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर्स. ठीक आहे. आणि डिस्ट्रीब्युटर मधून जे आपण आपल्या घरासाठी जी वायर घेतोय ही ही ठीक आहे, ती काय असते? सर्व्हिस मेन्स. सर्व्हिस मेन्स. ठीक आहे. लक्षात आलं? हे असं एक नॉर्मल त्याचे प्रोसेस म्हणजे पद्धत असेल. फिडर, फिडर नंतर डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर नंतर सर्व्हिस मेन्स. आपल्या घरासमोर जी वायर येते, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर आता इथून बाहेर पडला तुम्हाला लक्षात येईल जी वायर गेली डिस्ट्रीब्युटर आहे, ती डिस्ट्रीब्युटर आहे. ठीक आहे. आणि जी त्या डिस्ट्रीब्युटरवरून घरात वायर आलेली आहे, काळी वायर जी टाकलेली असते ती, ओके, इन्सुलेटेड वायर असते ती सर्व्हिस मेन्स. आणि सबस्टेशन मधून जी बाहेर पडते आणि जी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर पर्यंत येते दॅट इज फिडर. ओके. हे असं. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, आता हे जे पॉवर आपल्या घरापर्यंत येते ना, पहिल्या काळी काय होत होतं की आपल्याला बऱ्याच वेळेला एखादा कुठं तर फॉल्ट झाला तर आपल्या घरची लाईट जायची. ठीक आहे. आता जरा कमी झाले. परत दुसरं काय होत होतं, आपल्याला डिम व्होल्टेज एक मिळायचं बघा. ठीक आहे. ते एक जास्त प्रॉब्लेम होत. हे असे प्रॉब्लेम होते. तर त्यावेळी ज्या आपल्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम होत्या, डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स, ओके, यामध्ये बघा एक होती रेडियल, रेडियल सिस्टम. त्यानंतर दुसरी रिंग मेन आणि इंटरकनेक्टेड. रिंग मेन आणि इंटरकनेक्टेड. इंटरकनेक्टेड सिस्टम. ठीक आहे. रेडियल, रिंग मेन आणि इंटरकनेक्टेड. आता जे आता तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले, डिम व्होल्टेज, लो व्होल्टेज किंवा लाईट सारखं जाणे, ते ह्या सिस्टम मध्ये जास्त बघायला मिळत होते आपली. म्हणजे येत सिस्टम कशी होती बघा. समजा इथं सबस्टेशन आहे, ओके, या सबस्टेशन मधून या सबस्टेशन मधून असे फिडर बाहेर पडले. या सबस्टेशन मधून असे फिडर बाहेर पडले. ठीक आहे. हे फिडर आहे, हा 11/440 व्होल्ट आहे. ठीक आहे. आणि हे अशा हे डिस्ट्रीब्युटर आहेत असे. ओके. याचे डिस्ट्रीब्युटर आहे. आता बघा, हे डिस्ट्रीब्युटरला इथं ही घरं जोडलेली आहेत सगळी. ओके. आता काय झालंय, जर समजा ह्या लाईनवर जर फॉल्ट झाला, इथे जर फॉल्ट झाला, एखादा फिडरवर फॉल्ट झाला,
तर ही सगळी गेलीत ना, अंधारात गेलीत. झालं. दुसरी गोष्ट, समजा अजून एक यातनं असा फिडर बाहेर पडलाय आणि तो त्याचं अंतर फार लांब आहे. ओके, त्याचं अंतर फार लांब आहे आणि तरी त्यातनं अजून एक जी डिस्ट्रीब्युटरची वायर बाहेर पडल्या, ठीक आहे, ती एक अजून एक लांबच्या घराला दिलेली. अशी जर केस असेल तर मला सांगा, इथपर्यंत येईपर्यंत व्होल्टेज किती येईल? त्याला कमी येईल, लो व्होल्टेज. त्यात समजा एखादं इथं इथं एखादं घर आहे, तो जर वीज जास्त वापरायला लागला, त्याच्या घरात एसी आहे, त्याच्या घरात सगळं वॉशिंग मशीन आहे, सगळे इक्विपमेंट आहेत त्याच्या घरात, हीटर आहे, तर इथं जास्त करंट घेतला जातोय, खेचला जातोय, त्यामुळे इकडे जाणारा करंट फार कमी होते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला डिम व्होल्टेज मिळायला लागतं. आणि अशा सिस्टम मध्ये अजून एक गोष्ट असते बघा, अशा सिस्टम मध्ये समजा इथे एक घर आहे आणि इथं कोणतर वेल्डिंगचं काम करायला लागलं. ठीक आहे, वेल्डिंगचं काम करायला लागलं काय तर आपल्या घरात इथं लाईट फ्लिकर होते कधी कधी, लक्षात आलं, फ्लिकर होते. तर अशा जे सिस्टम असतात ना, हे प्रॉब्लेम आहेत कुठले? रेडियल सिस्टम मध्ये. जी रेडियल सिस्टम असते अशी, म्हणजे काय असतं बघायचं, ऍक्च्युली असं सबस्टेशन असते आणि सगळे हे असे कनेक्टेड असते आणि इथं ह्यांची घर आहेत, हे असं रेडियल, हे रेडियल. ठीक आहे, आता नंतर काय झालं, हे प्रॉब्लेम लक्षात आले, मग लोकांनी काय केलं, हे रेडियलला रिंग मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. बघा किती सिंपल आहे हे, रिंग मेन सिस्टम. ठीक आहे, काय केलं त्यांनी, हे जे फिडर आहेत ना, हे जे 11 केव्हीची इथे ट्रान्सफॉर्मर पर्यंत आले, ह्याला लाईन जोडली अशी, याला लाईन जोडली. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी जे 11 केव्हीच्या होत्या त्याला अशी लाईन जोडली, एक ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं ट्रान्सफॉर्मर. ओके, आता बघा, समजा इथं ही गेली, फॉल्ट झाला, इथनं सप्लाय चाललाय या ट्रान्सफॉर्मरला, परत हे चार्ज आहे, ही सिस्टम चालूच आहे सगळं, लक्षात आलं. समजा इथं फॉल्ट झाला, मग इकडून सप्लाय चालू, म्हणजे एका साइडला जर समजा लाईन ट्रिप झाली किंवा डिस्कनेक्ट झाली कोणत्या तर कारणाने, तर लोड अफेक्ट होत नाही आता. ठीक आहे, लोड अफेक्ट होत नाही. तर आता अशा पद्धतीचे सिस्टम आहेत आपल्या सगळ्या. त्यामुळे बघा, लाईट जरी गेली, एका साइडने सप्लाय येत नसला तर दुसऱ्या साइडने सप्लाय चालू केला असं म्हणतो. लक्षात आलं, असं. मग याला काय करतो आपण, त्याला काय करतो, हे बघा, आता हे सबस्टेशन आहे असं. ठीक आहे, आता हे सबस्टेशन मधनं असे फिडर बाहेर पडणार आहेत, सबस्टेशन मधून फिडर बाहेर पडणार. हे 11/440 व्होल्टचे ट्रान्सफॉर्मर आहे. काय करतात हे, मग एकमेकांना कनेक्ट करतात असे, हे मग असे कनेक्ट करतात. हे झाली अशी रिंग, रिंग सिस्टम झाली. हे लक्षात आलं, म्हणजे कोणताही बघा, जर समजा या ट्रान्सफॉर्मरचा इथं किंवा इथं कुठे तर फॉल्ट झाला, हा फॉल्ट झाला, ठीक आहे, इथं कुठे तर फॉल्ट झाला, तरी हा सप्लाय इथनं चालू आहे, इथनं चालू आहे, इथनं चालू आहे, इकडच्या साईडला फॉल्ट झाला, ही लाईन डिस्कनेक्ट करू शकतो आपण. लक्षात, हे अशा पद्धतीने. किंवा इथं फॉल्ट झाला, समजा हा फिडर गेला, इथं फॉल्ट झाला,
तर मग या फीडर मधनं हा सप्लाय चालू आहे, या फीडर मधनं सप्लाय चालू आहे, या फीडर मधनं सप्लाय चालू आहे. लक्षात आलं? असं आपण लोड मॅनेज करू शकतो. तर ही त्यानंतर बघा तिसरी सिस्टम आहे याच्या पुढं, इंटरकनेक्टेड सिस्टम. इंटरकनेक्टेड सिस्टम. आता इंटरकनेक्टेड म्हणजे काय? ही तर आहेच. आता हे जे तुम्हाला सांगितलं, रिंग मेन तर आहेच, म्हणजे हे जे फीडर आहेत हे एकमेकांना कनेक्ट केलेत असे, आणि मग पुढं लोडला दिलेत. हे काय लोड आहे. इंटरकनेक्टेड म्हणजे हे जे सबस्टेशन आहेत ना, हे सबस्टेशनच दुसऱ्या सबस्टेशनला कनेक्ट करायचे. ओके. अजून आपली रिलायबिलिटी वाढते, वाढते. म्हणजे बघा आता ह्या सबस्टेशन मधून हे फीडर बाहेर आले, ठीक आहे, यांची पण रिंग केली आणि हे पुढं लोडला दिले, आणि इथं एक सबस्टेशन आहे. ओके. आता हे याला कनेक्ट केलंय, हे याला कनेक्ट केलं. आता बघ, समजा या सबस्टेशन मध्येच फॉल्ट झाला असं म्हणून, सबस्टेशन पूर्ण डार्क मध्ये गेलं, तरी आता हा सगळा लोड हा या सबस्टेशन पण मॅनेज होऊ शकतोय, या सबस्टेशन पण मॅनेज होऊ शकतो. कारण बघा, या सबस्टेशन मधला सप्लाय हा असा दिलाय, हे लोडला कनेक्ट आहे, या सबस्टेशन मधला सप्लाय हा असा दिलाय, लोडला कनेक्ट. जरी पूर्ण सबस्टेशन जरी डार्क मध्ये गेलं किंवा सबस्टेशन जरी पूर्ण ट्रिप झालं, तरी उरलेले बाकीचे दोन सबस्टेशन हे पॉवर सप्लाय देऊ शकते. दॅट इज इंटरकनेक्टेड सिस्टम. ह्यानं रिलायबिलिटी अजून वाढते. आता हे काय झालं बघा, हे डिस्ट्रीब्युशन साईडला, हे डिस्ट्रीब्युशन एंडला हे केलंय. ह्याच्या वर जर जाऊ ना आपण, ट्रान्समिशनला पण असंच करायला लागलं, ट्रान्समिशनला पण असंच चाललंय. ह्याच्या वर जाऊ, जनरेशनला पण असंच चाललंय. त्याच्यामुळे आपलं ग्रीड आता जास्त रिजिड झालंय, म्हणजे इझिली आपल्या घरची आता लाईट जात नाही. पण कुठं जाते तरी पण बघा, अजून थोड्या ठिकाणी चालू आहे लोड शेडिंग चालू आहे. ते कुठल्या ठिकाणी काय काय असं पार्ट असतो ना, म्हणजे एरिया असतो, तिथली लोक बिलच भरत नाहीत, तर सगळ्यामध्ये तिथं लोड शेडिंग दिलं जाते. त्या साईडला जो हिली प्लेस मधला एरिया आहे, जिथं व्होल्टेज फ्लक्च्युएशन जास्त आहे, असं लोड शेडिंग, अशा साईडचं लोड शेडिंग केलं जातं. ठीक आहे. ओके. तिकडची लाईट जाते, ते इथं कुठं तर कनेक्टेड असतात या साईडला, आणि तिथं काय असतं, लिमिटेशन काय असतं अशा ठिकाणी, हे एका डिस्ट्रीब्युटर वरूनच त्यांना सप्लाय दिलेला असतो. जास्त करून एका डिस्ट्रीब्युटर वरूनच सप्लाय दिलेला असतो. ओके. ही अशी इंटरकनेक्टेड सिस्टम. लक्षात आलं? बघा, आणि हे तर डिस्ट्रीब्युशनचे सबस्टेशन आहे. याला ज्या हाय व्होल्टेज लाईन येतात अशा, म्हणजे कोणत्या लाईन येणार आहेत त्याला, 110 केव्ही, 110 केव्ही येत नाही, 33 केव्हीच्या लाईन येत, 33 केव्ही. ओके. 33 केव्हीच्या लाईन या सबस्टेशनला इनपुट, मग याची पण रिंग केली जाते, 33 केव्हीची. 33 केव्हीला सप्लाय कोण देतं मग? 110 केव्ही, 132 केव्ही, 220 केव्ही आणि 400 केव्ही. 400 केव्ही तर नॉर्मल देत नाही 33 केव्हीला, सडनली एवढा ड्रॉप येत नाही, तर 220 केव्ही पर्यंत दिले जाते. 220 केव्ही, 110, 132 आणि 220, मग त्याची पण रिंग केली जाते. 110 केव्हीची एक रिंग, 132 केव्हीची एक रिंग, 220 केव्हीची एक रिंग, अशी. मग 220 केव्हीच्या वर कोण जाते? 400 केव्ही.
मग 400 केवीची पण एक रिंग केली जाते, ती हायली क्रिटिकल, हेवीली क्रिटिकल रिंग असते ती 400 केवीची. 400 केवीच्या वर पण आता करायचा प्रयत्न चालू आहे, 765 केवी. त्याची फक्त सिंगल लाईन आता काम चालू आहे, सिंगल लाईन. सिंगल लाईन नंतर ज्यावेळी मल्टिपल लाईन होतील मग त्या कनेक्ट करणार एकमेकांना, रिंग मध्ये जोडणार त्या. ठीक आहे, हे असं ग्रिड स्ट्रेंथनिंग म्हणायचं याला. लक्षात झालं? हे असं सगळीकडे हे चाललंय. आणि त्याच्यावर हे झालं 765. त्याच्यावर अजून आपण गेलो तर कुठे जातोय, जनरेशन मध्ये जातोय. जनरेशन मध्ये मग जनरेशन 11 केवीस होते. जनरेटिंग स्टेशन आहेत, जनरेटिंग सबस्टेशन आहेत, त्यांची सुद्धा रिंग केली जाते परत. हे सुद्धा सिस्टम इंटरकनेक्टेड केलं जातं. ठीक आहे, असं लाईट जाणारच नाही अजिबात. नंतर जर पुढे लोक काय करतील समजा, आणि ह्याच्यापासून एक्स्ट्रा पाहिजे असेल तर 2 डिस्ट्रीब्युटर घ्यायचे घरात, एक वेगळ्या ठिकाणाहून लाईन घ्यायची, एक वेगळ्या ठिकाणाहून लाईन घ्यायची. ठीक आहे, इथं रिंग झाली नाही ना अजून, इथं बी रिंग करायची. समजा हे घर आहे, इथं पण रिंग करायची. हे झालं नाही अजून, होईल. मोठ्या घरात असते बरं का, मोठ्या घरात असं पण असते, म्हणजे अंबानी अदानी यांच्या घरात. ओके, चला आता पुढं याच्या. आता बघा, आपल्याला बघायचं एक एक्झामच्या दृष्टीने एक पॉइंट असतोय हा. आता जे बघणार आहे आपण ते एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघणार आहे. एक्झामला ह्याच्या रिलेटेड काय क्वेश्चन आले होते. ठीक आहे, आता डीसी, ठीक आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स असं म्हटलंय फक्त. बघा, व्होल्टेज ड्रॉप इन डिस्ट्रीब्युटर्स. व्होल्टेज ड्रॉप इन डिस्ट्रीब्युटर्स. ठीक, तर ह्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन आलेले, पॉइंट आलेले महत्वाचे. बघ, असा हा डिस्ट्रीब्युटर असतो, इकडून आपण त्याला या साइडून आपण त्याला सप्लाय दिलाय. ओके, पण असं एका साइडून त्याला सप्लाय दिलाय. ओके, आणि हे असं इथून आपण त्यातनं करंट घ्यायला लागलो. ओके, मग काय म्हणे याला बघा, युनिफॉर्मली लोडेड डिस्ट्रीब्यूटर फेड फ्रॉम वन एंड. फेड फ्रॉम वन एंड, एका साइडने त्याला त्या डिस्ट्रीब्युटरला सप्लाय दिलाय. ओके, एका साइडने सप्लाय दिलाय. ठीक आहे, ह्याचा क्वेश्चन पण सोडवायचा आपण. एक महत्वाचा क्वेश्चन पण आहे, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते पण बघायचं. पण बघा, युनिफॉर्मली लोडेड डिस्ट्रीब्युटर फेड फ्रॉम वन एंड. तर याच्यात व्होल्टेज ड्रॉप किती होईल हे एक यातला इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, हा बघा, हा आय करंट दिलाय आणि याची टोटल लेंथ दिल्या एल. आय करंट पर युनिट लेंथ आणि टोटल लेंथ. मग टोटल आय काय येतो, आय इज इक्वल टू स्मॉल आय इंटू एल. स्मॉल आय इंटू एल असं. ठीक आहे, आणि बघा ह्याच्यावरून आपण इक्वेशन लिहितो, व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू
I by 2 R cos phi प्लस x sin phi. ठीक आहे, I by 2 R cos phi आणि x sin phi हे व्होल्ट्स. I म्हणजे काय, हा करंट. R म्हणजे काय, हा रेजिस्टन्स ऑफ फीडर. रेजिस्टन्स ऑफ सॉरी डिस्ट्रीब्युटर, फीडर नाही डिस्ट्रीब्युटर. रिएक्टन्स आणि कॉस पाय पॉवर फॅक्टर. ठीक आहे. तर हे असं एक इक्वेशन येते. हे एक फार वेळा विचारलेलं आहे एक्झामला. ओके. आणि तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप पण विचारलं होतं. ऍक्च्युली काय आहे व्होल्टेज ड्रॉप? मॅक्सिमम व्होल्टेज ड्रॉप आहे. मॅक्सिमम व्होल्टेज ड्रॉप हा एक फार वेळा विचारलेला क्वेश्चन. मॅक्सिमम व्होल्टेज ड्रॉप लक्षात आलं. एक्झामला ह्याच्यावर सारखे सारखे क्वेश्चन असतात. ओके. ह्याच्यात काय कॉम्प्लिकेटेड पण क्वेश्चन आहेत, आपण बघूया ते आपले प्रॅक्टिस करताना एमसीक्यू मध्ये. म्हणजे जे मी एमसीक्यू घेणार आहे तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून, त्यामध्ये ते क्वेश्चन आहेत. त्यावेळेने आपल्याला जरा डिटेल मध्ये बघायचं आहे त्या रिलेटेड पॉइंट. आता फेड फ्रॉम वन एंड, त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे फेड फ्रॉम बोथ एंड. युनिफॉर्मली लोडेड distributor fed from both ends. Fed from both ends. ओके. आता बघा हा डिस्ट्रीब्युटर असणार असा आणि इकडून पण सप्लाय दिलाय त्याला, इकडून पण सप्लाय दिलाय त्याला. ठीक आहे. हा दोन्ही साईडने सप्लाय दिला. मला सांगा, एक माझा तर क्वेश्चन आहे, युनिफॉर्मली लोडेड आहे, युनिफॉर्मली लोडिंग आहे, सप्लाय दोन्ही साईडने दिलाय. आता तो डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटरला सप्लाय दोन्ही साईडने सेम व्होल्टचा दिलेला असणार, बरोबर आहे. मला सांगा व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठे येऊ शकतो याला, आणि इथं या मागच्या केसमध्ये व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठे येऊ शकतो. हा व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठं आलाय मला सांगायचं. हे बघा मी इथं पॉइंट लिहितो ए बी आणि सी. व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठे येईल बरं ह्याच्यात? सी ला. करेक्ट. हा पण एक क्वेश्चन आहे, व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठे येईल? सी ला. का बरं? बर बर मग कसं म्हणणार जास्त इम्पिडन्स तुम्ही? कसं काय? त्याचं कसं रिलेशन असणार? ठीक आहे करेक्ट. गेला तुम्ही जवळ तिथं, बरोबर आहे. ते लेंथ वाढली की काय होते त्याचा, आपण ज्या म्हणजे त्याच्या छोट्या व्हॅल्यू ज्या घेतो त्या पर युनिट लेंथ घेतोय. जसं त्याची लेंथ वाढत जसं रेजिस्टन्स वाढतो, रिएक्टन्स वाढतो, करेक्ट, इम्पिडन्स वाढतोय. मग आपल्याला लो व्होल्टेज कुठे मिळणार आहे? लो व्होल्टेज, अरे सी पॉइंट आताच तुम्ही सांगितलं ना उत्तर. हा मग लो व्होल्टेज तेच ना, लो व्होल्टेज सगळ्यात कमी कुठे मिळणार?
सी ला व्होल्टेज ड्रॉप ग्रॅज्युअली हे बघा इथं व्होल्टेज आहे, समजा इथं किती व्होल्टेज आहे, 400 व्होल्ट आहे, इथं 400 व्होल्ट आहे. सगळ्यात कमी व्होल्टेज मला इथंच मिळणार आहे ना, किती मिळणार, समजा 350 मिळेल. व्होल्टेज ड्रॉप किती मिळाला मला, किती मिळाल, 50चा व्होल्टेज ड्रॉप मिळाला. करेक्ट, हेच विचारलं लागलो. करेक्ट. पुढे सांगा मला, ह्याच्यात मला व्होल्टेज मिनिमम कुठं मिळेल, हा एक क्वेश्चन आहे. करेक्ट, गुड, एक नंबर. कुठं मिळणार आहे, मिडलला. या साईडला मिळणार आहे का, नाही, त्या साईडला मिळणार आहे का, मिडलला सगळ्यात कमी व्होल्टेज मिळेल. म्हणजे बघा कसं असते, इथं जर 400 असेल तर इथं पण 400, मध्ये येईपर्यंत किती होईल, 390 होईल. लय होत नाही ड्रॉप वर का, लय होत नाही. 390 395 पर्यंत आपल्याला ड्रॉप बघायला मिळेल, 5 ते 10 व्होल्टचा ड्रॉप मिळतो. ठीक आहे. आता आपलं डिस्कशन येतं परत, व्होल्टेज ड्रॉप किंवा मॅक्सिमम व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू, बघा काय येतो हा, I/8 R cos phi प्लस x sin phi. ठीक आहे, व्होल्ट्स. काय आला इथे, I/8 R cos phi आणि x sin phi. याच्यात पण असेच पॉइंट टाकले होते पेपरला. क्वेश्चन कसे मजेशीर येतात बघा, A B आणि C. ह्याच्यात पण असेच पॉइंट टाकले होते की व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठं असणार आणि किती असणार, हा क्वेश्चन होता. व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम कुठं असणार आणि किती असणार. ठीक आहे, लक्षात आलं, कुठं असणार, हा मॅक्सिमम व्होल्टेज ड्रॉप. लक्षात आलं, ठीक. पुढे जाऊया. ह्या रिलेटेड एक क्वेश्चन असतोय, एक तो क्वेश्चन बघू आपण पहिला. आता जरा वही पेन काढा. ठीक आहे, क्वेश्चन बघूया. एक क्वेश्चन लिहू काय मी, बरं बघा. डिस्ट्रीब्युशन फीडर ऑफ 1 किलोमीटर लेंथ, क्वेश्चन लिहू. या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात बरं का एक्झाम मध्ये. ए डिस्ट्रीब्यूशन फीडर of 1 kilometer length, 1 kilometer length, having resistance but negligible reactance, fed from both ends, having resistance and negligible reactance, fed from both ends, fed from both ends. Fed from both ends by 400 volt 50 hertz supply, by 400 volt 50 hertz supply. Both voltages S1 and S2 are in phase. Both sources
S1 and S2 are in phase. The contribution of S1 and S2 in 100 ampere current. The contribution of S1 and S2 in 100 ampere current. 100 ampere current. At point P. Respectively is. ठीक आहे. आणि असा क्वेश्चन आहे आणि बघा ही डायग्राम दिली. ओके. 200 100 200. एम्पियर. ठीक आहे. हे 400 मीटर 200 मीटर 200 मीटर 200 मीटर. ठीक आहे. 400 व्होल्ट 50 हर्ट्ज आणि हे 400 व्होल्ट 50 हर्ट्ज असा क्वेश्चन आहे. आणि हा पॉइंट आहे बघा पी. हा पॉइंट आहे पी. हा एक्झामचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. आणि हे S1 आणि हे S2. आता विचारले काय, जो 100 एम्पियरचा सोर्स आहे, 100 एम्पियरचा लोड आहे. ठीक आहे. सगळे लोड आहेत 100 एम्पियर 200 एम्पियर. तर त्या 100 एम्पियर मध्ये S1 किती कॉन्ट्रीब्युशन देणार आणि S2 किती कॉन्ट्रीब्युशन देणार हे विचारलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन. असे क्वेश्चन फार रिपीट होतात बरं का. कारण मी तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक एक्झामिनर ठरलेलं असते की कुठल्या पार्टवर क्वेश्चन प्रिफर करायचा, आपण कुठला घ्यायचा. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला डिस्ट्रीब्युशन बद्दल पहिला माहित पाहिजे, ट्रान्समिशन बद्दल माहित पाहिजे, जनरेशन बद्दल माहित पाहिजे. हे तर मॅन्डेटरी गोष्टी आहेत, बरोबर. बाकीचं पण माहित पाहिजे, असं नाही की ते माहित नको. आणि हे पण हे जरा जास्त वेटेज आहे याला, हे जास्त माहित पाहिजे, प्रिफर केलं याला. म्हणून आता बघा हा क्वेश्चन कसा सोडवायचा. ओके. सोपा क्वेश्चन आहे. तरी सांगू शकाल मला कसा आपण अप्रोच करायचा या क्वेश्चन कडे? बघून सांगा काय अप्रोच असणार आहे तुमचा ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा. बर. ओके. लेंथ काय पाहिजे? बर. नाही ते तर झालं. नाही ते नाही, ते तो वेगळा क्वेश्चन असतोय, तो वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. इथं आपण जे सर्किट अनालिसिस केलं ना, तशा पद्धतीचं अनालिसिस करायचं याच्यात. तशा पद्धतीचं अनालिसिस करायचं. हे बघा लक्ष द्या, सोपं आहे काय अवघड नाही.
अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये 1-2 क्वेश्चन बघायला मिळतात. लक्षात घ्या. आता समजा हा करंट मी मानला आय. ओके, हा करंट मानला आय. हा आय फ्लो झाला इथपर्यंत, त्यातला 200 अँपिअर गेला. पुढे किती जाणार? करेक्ट, आय मायनस 200. ठीक आहे, इथे 100 गेला, पुढे किती जाणार? आय मायनस 300. 200 खाली गेला, पुढे किती जाणार? आय मायनस 500. आय मायनस 500. ठीक आहे, हा करंट गेला. आता बघा, हा डिस्ट्रीब्युटर आहे बरोबर, हा डिस्ट्रीब्युटर आहे. या डिस्ट्रीब्युटरचा रेजिस्टन्स आहे. ओके, मी त्याला काय म्हणतो? लेट स्मॉल आर रेजिस्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ, आणि इथं पर युनिट म्हणताना पर मीटर म्हणतो याला, पर मीटर. पर मीटर त्याचा रेजिस्टन्स घेतला आर, म्हणजे आर काय असणार आहे? ओहम पर मीटर. ओहम पर मीटर. मग आता बघा, हा 400 मीटर आहे ना, तेवढा छोटा पार्ट. मग इथला रेजिस्टन्स काय झाला? हा सांगा, हा रेजिस्टन्स काय झाला? 400 इंटू आर. 400 इंटू आर. इथला काय झाला? इथला काय झाला? इथला काय झाला? हा झालं. आता इथं 2 सोर्सेस आहेत, 2 सोर्सेस आहेत. आता हे 2 सोर्सेस बघा असे जोडले तुम्ही. इथं हे ग्राउंड आहे, इथं हे ग्राउंड आहे असं. ओके, आता इथं तुम्ही केव्हीएल अप्लाय करू शकता. रेजिस्टन्स माहिती आहे, तिथला करंट माहिती आहे, केव्हीएल अप्लाय करू शकतो. करंट म्हणजे रेजिस्टन्स माहिती आहे, तिथला प्रत्येक एलिमेंट मधला करंट माहिती आहे, पण आपल्याला काढायचा करंट हा अननोन फॅक्टर आहे. ठीक आहे, पण करंट आपण प्रत्येक एलिमेंट मधला काढला ना, इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल काढला. आता ती व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची. ठीक आहे, हा. त्यात बघा इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, इथं 2 सोर्सेस सेम व्होल्टेजचे दिलेले आहेत. ओके, आता जर समजा मी इथं केव्हीएल अप्लाय केलं, याला मी म्हणतो प्लस, याला म्हणतो मायनस, याला म्हणतो प्लस, याला म्हणतो मायनस. ओके, आता हे इक्वेशन सांगू शकाल मला? हे इक्वेशन आलं की प्रॉब्लेमच येतोय समजतो. हा सांगा बरं इक्वेशन. -400, करेक्ट, -400 प्लस, येस, 400 आर इंटू आय, 400 आर इंटू आय, रेजिस्टन्स इंटू करंट म्हणजे व्होल्टेज, केव्हीएल अप्लाय करायला लागलो. ठीक आहे, प्लस 200 आर इंटू आय मायनस 200, करेक्ट, प्लस 200 आर इंटू आय मायनस 300, करेक्ट, प्लस 200 आर इंटू आय मायनस 500 प्लस 400 इज इक्वल टू 0. प्लस 400 इज इक्वल टू 0. तर प्लस 400 मायनस 400 कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. आता हे सॉल्व्ह करायचंय. बघा बरं सॉल्व्ह करून याचा आन्सर काय ते बघा बरं, सॉल्व्ह करून काय ते आन्सर.
काय आलंय? टू 200 बाय आर कसा शिल्लक राहील सांगा की. आर कॅन्सल आउट होतोय तो. आर सगळ्यात कॉमन आहे ना, तो पण बाहेर कॉमन काढला आणि 0 मध्ये मर्ज केला. बघा काय इक्वेशन आहे हे, 400R इंटू आय, 200R इंटू आय मायनस 200 प्लस 200R इंटू आय मायनस 200, त्यानंतर काय प्लस 200R इंटू आय मायनस 300, बरोबर आहे ना, प्लस 200R इंटू आय मायनस 500 इज इक्वल टू 0, बरोबर. आता बघा आर, आर सगळ्यामध्ये कॉमन आहे, आर 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 कॉमन घेतलं 0 मध्ये मर्ज केलं म्हणजे आरचा विषय कट झाला. त्यानंतर 400I प्लस 200I मायनस 40000, ठीक आहे, प्लस 200I मायनस 60000 प्लस 200I मायनस येस 0, करेक्ट. किती झालं? 400, 600, 800 आणि 1000. 1000I इज इक्वल टू 20,000, बरोबर ना. हा नाही हे 40,000, 40,000 आणि 60,000, 1,00,000, 1,00,000 आणि 2,00,000 झाले, ठीक आहे, 2,00,000. मग हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, आय ची व्हॅल्यू आली 200 एम्पियर, 200 एम्पियर. पण आपल्याला विचारलाय काय क्वेश्चन, 100 एम्पियर मध्ये, बघा विचारलाय काय क्वेश्चन, 100 एम्पियर करंट जो आहे याच्यात S1 आणि S2 चं कॉन्ट्रीब्युशन काय विचारलं. पण आपला आय मिळाला आपल्याला 200 एम्पियर. आय जर 200 एम्पियर मिळाला तर मला सांगा हा 200 झाला, बरोबर. इथं 200 गेला, पुढे किती गेला, 0 एम्पियर. मग पुढे किती गेला, 0 कस, इथं 0 एम्पियर गेला, 0 मायनस 300, इथं 0 गेला, 0 मधला 100 खाली गेला, मग इथं किती गेला, हा मायनस 100 येणार, इथं इथं काय येणार -100, कळते का, -100, 200 मायनस 300 -100. -100 चा अर्थ काय, आपण जी डायरेक्शन घेतली त्याच्या अपोजिटला करंट असणार. मग मी असं लिहितो, कळालं. इथे किती असणार, 200 मायनस 500 मायनस 300 म्हणजे ऍक्च्युअल करंट कसं आहे, हाय 300 एम्पियर. बघा 300 मधला 200 खाली गेला, 100 पुढे गेला, परत 100 इकडे गेला. आता सांगा S1 किती द्यायला लागला आणि S2 किती द्यायला लागला. इथं पॉइंट P ला, क्वेश्चन वाचा व्यवस्थित. The contribution of S1 and S2 in 100 ampere current at point P. हा 100 ampere करंट आहे. At point P इकडे येणारा करंट किती आहे, इकडे येणारा करंट किती आहे, मग द्यायला लागले कोण, S2 द्यायला लागलाय, फक्त S1 देत नाही. मग S1 किती देणार, हा आन्सर काय आला माझं 0 एम्पियर आणि हा 100 एम्पियर. हे ऑप्शन असतात असे.
ओके, ऑप्शन असतात असे. ठीक आहे, तो 0 अँपिअर आणि रिस्पेक्टिव्हली म्हटलंय, रिस्पेक्टिव्हली म्हणजे ऑप्शन काय असणार बघा. आता लिहायला लागलो, पहिला लिहायला पाहिजे ऑप्शन, होय की नाही. ए असणार 0 100, बी असणार 100 0, सी असणार 40 60, डी असणार 60 40 आणि ई असणार 50 50. ठीक आहे, असं 5 ऑप्शन असतात आपण ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन च्या एक्झामला. 5 ऑप्शन असतात. डिप्लोमा झालाय तुमचं, ओके गुड. म्हणजे डिप्लोमाला जरा ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. ठीक आहे, कारण डिस्कॉम जेई आणि जेनको जेई इथं पण आहेत. लक्षात आलं क्वेश्चन? सोपा आहे का अवघड आहे? ओके, हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. अजून एक तो एक पॉइंट, छोटा पॉइंट आहे. मला सांगा, डिस्ट्रीब्युटरचं सिलेक्शन कशावर होतंय? व्होल्टेज ड्रॉपवर. तो एक सारखा रिपीट होणारा क्वेश्चन आहे, त्यामुळे ते एक आता हे आपल्या डिस्कशन मध्ये लिहून ठेवा. आता क्वेश्चन पण एक तोच होता पुढं. डिस्ट्रीब्युटर सिलेक्शन कशावर असते? व्होल्टेज ड्रॉप. सांगितलंय मी, तरी पण परत एकदा रिपीट होतोय. आणि फिडरचं सिलेक्शन करंट किंवा काय शब्द अजून, थर्मल लिमिट. ओके, त्याच किंवा करंट डेन्सिटी. ओके, ठीक आहे. तर इथं थांबू आपण. आजचं आता जो शिकवायचा पार्ट होता तो झाला कम्प्लीट. उद्या एक छोटा पार्ट राहतो. उद्या आपला पॉवर सिस्टम TNT कम्प्लीट होतोय. ठीक आहे, ठीक थांबूया आपण इथं.